हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शेंगोळे। प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव दिलेले आहेत। आमच्या इकडे तर ह्याला कोंडोळे म्हणतात। आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात, खूप टेस्टी झाले होते। नक्की ट्राय करून पहा, बनवायला खूप सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये मस्त नाश्ता बनतो। नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, तुम्ही कमी जास्त करू शकतात, लसणाच्या पाकळ्या, जिरे हे असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने वाटलेलं आहे ते। वाटण तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। एकाच वाटीने हे सर्व पीठ घ्यायचे आहेत। याच्यामध्येच आपल्याला आता लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि ओवा हातावर थोडासा क्रश करून आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यांना टेस्ट छान लागते आणि खमंग होतात। आता आपण जे वाटण तयार केलं होतं त्यातलं अर्ध वाटण मी याच्यामध्ये टाकणार आहे। अर्ध्याच्या थोडंसं जास्तच टाकले। फोडणीपुरतं आपल्याला 1 चमचाभर ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे आपल्याला पीठ आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्येच 1 चमचा मी तेल ॲड केलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आपण जसं पुऱ्यासाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे, घट्ट मळायचे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला 10 मिनिटासाठी झाकून रेस्ट करायला ठेवून द्या। आपले 10 मिनिटं झालेली आहेत। एकदा चेक करून घेऊया आपण। आपलं पीठ खूप छान झालेलं आहे। आता याला हलक्या हाताने थोडंसं आणखीन मळून घ्यायचं आहे आणि ह्याचं थोडं पीठ घेऊन आपल्याला ह्याचे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने करत आहे। एका पोळीपाटावर किंवा हातावर नाही तर ताटामध्ये पण केलं तरी जमेल। अशा पद्धतीने आपल्याला बारीक शेंगोळे तयार करायचे आहेत। जास्त मोठं ठेवायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकतात मी कसं केलेलं आहे। जास्त मोठं ठेवलं तर आपले शेंगोळे व्यवस्थित शिजणार नाहीत, मधून कच्चे राहतील। त्याच्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटे करून घ्या। तुम्ही आकार कसे पण देऊ शकतात, तुम्हाला जसे द्यायचे तशा पद्धतीने, मोठे लहान करू शकतात। पण मला हे छोटे छोटेच आवडतात म्हणून मी असे केलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात मी सर्व करून घेतलेले आहेत। मला अर्धा पाऊण तास याला लागला होता। अशाच पद्धतीने तुम्ही पण करून पहा। आता आपण याची फोडणी करून घेऊया। एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये मी 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचा जिरे टाकायचे। जिरे तुम्ही जास्त टाकू शकता कारण छान टेस्ट लागते त्याच्यामुळे। त्याच्यामध्येच आता आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करायचे आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि ह्याला हलवून घेऊन आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचे। मी 4 ग्लास पाणी ॲड केलं होतं। जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही नंतर गरम पाणी करून पण ह्याच्यामध्ये टाकू शकतात। आणि चवीनुसार उगी थोडंसं मीठ टाकायचे कारण आपण शेंगोळ्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर ते चवीनुसार तुम्ही टाकू शकता। अशी उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळे शेंगोळे ॲड करायचे आहेत। 4-5 शेंगोळे पण टाकू शकतात।
मी सगळी शेंगोळी टाकून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ह्याला कमी गॅसवरती कमीत कमी 20-25 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कमीच गॅस ठेवा, जास्त फुल करू नका। आपले 20 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता आपली शेंगोळी छान शिजलेली आहेत। असं घट्ट रस्सा दिसायला लागला की समजायचं की आपली शेंगोळी मस्त शिजलेली आहेत। त्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर पण टाकू शकतात, पण माझ्या मुलांना नाही आवडत अशी वरतून कोथिंबीर टाकलेली, म्हणून मी नाही ॲड केलेली। खूप टेस्टी होतात, नक्की ट्राय करून पहा। आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया। आपले शेंगोळे तयार आहेत, खायला तयार, एकदम मस्त लागतात, झणझणीत होतात। नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया।